किती लागल पाऊंडर काय होत नाही दादा. अरे आपण किती नटवलं प्रयत्न केला पाहतो मात्र नाही बाप काळाचा. आपल्या गावामध्ये हे आष्टी बीड दिवलिंगा लिंगोडी कासारी हे आपलं गाव नाही बरं. आपण आलो एक निमित्त आपण माय बाप. कारण जाणं येणं हे निमित्त असतं. आपण देखील आळत नाही काल तरी दसरा येईल तरी नाही आता आपण काय करू चला ते 12 वाजेपर्यंत जमन ना. उद्या 12 वाजेपर्यंत चल द्या. आज कशाला उद्या 12 वाजे. हो तुमचं काय म्हणे झोपला तुम्हाला कारण का कधी बाई बाप सांगता येत नाही. पण आलो तर ते ना नामचिंतन करा. कोणता दिवस कसा येईल सांगता येत नाही बाई. मग जीवन चांगलं जीवन खूप सुंदर आहे. ऐका जीवन खूप सुंदर आहे पण जीवन जगता आलं पाहिजे माणसाला. कारण ज्याला जगता आलं ज्याला जीवन कळलं नाही बाप त्या जीवन जगता येतं. ज्याला जीवन कळत नाही ना नाही बाप ते मग काही कुठाने करतात. जीवन जगता आलं पाहिजे नाही बाप. कारण हा ध्येय भेटला नाही बा पुन्हा कधी भेटणार नाही. पूर्णवरती पूर्ण मित्रम पूर्ण भाड्यान पूर्ण नाही. कारण पुन्हा जन्मायचंय नाही बाप आणि पुन्हा मरायचंय. कारण महाराज सांगतात की मी किती वेळ जन्माला आलो पहा आपली फजिती काढण्यापेक्षा या संधी केलं पाहिजे. सोनं केलं पाहिजे.
पहा, कारण या जगाच्या पाठीवरती अनेक येतात नाही बाप, अनेक जीव निघून जातात, पण संत मात्र जगाचं हित कशामध्ये आहे, जगाचा उद्धार कशामध्ये होईल प्रमाण घेऊ नका, कसं होईल मग ते विचार करत असतात. आणि शेवटच्या नाथ बाबा सांगतात की एका जनार्दनी एका जनार्दने एका जनार्दने एका जनार्दने एका जनार्दने एका जनार्दने आपणासारखे करते याती कुळ नाही चित्ते. पहा, संत आपल्यासारखं बनवतच नाही पहा. संत कुठल्या जातीचा विचार करत नाही, कुठल्या विचाराचा विचार करत नाही संत. कारण माझ्या शिवाजी महाराजानं 18 पगड जातीचे लोक एकत्र करून माझ्या दिनावरती पुण्य कशी आम्ही पळाला तो बापाचा बाप माझ्या शिवा जन्मला तो बापाचा बाप माझ्या शिवा जन्मला बसत नव्हतं. बसतय नका अपमान करीत हो त्यांचा. म्हणजे काल कीर्तन करायला लागले की लगेच बसत का नाही बसत. पहा, कारण माझ्या राजानं 18 पगड जाती एकत्र करून स्थापना केली नाही बाप स्वराज्याची. कुठल्या जातीचा विचार नाही केला त्यांना, नाही केला. कारण अनेकाला एकत्र करतात नाही बाप. त्यामध्ये अनेक होते, काही मुस्लिम होते, काही हिंदू होते, 18 पगड जातीत होते नाही बाप. विचार करा, त्यावेळी माझे राजाने सांगित असतं रे तू मुसलमानातून बाजूला हो, आमच्या सामील हो नकोस. सांगा बरं, म्हटले असते का? पण अलीकडे आकाही नाश केलाय नाही बाप. देव वाटून घेतली अलीकडे. हे देव अमक्याचा आहे, हा देव तमक्याचा आहे. याच्या पुढे सांगताय का? अलीकडे हे बाळ मंडळी तुम्ही वाटून घेते लोकांना. हा मार्ग आमचा आहे, तो मार्ग आमचा आहे, हा त्या जातीचा आहे. विचार का करता असं बरं? अरे माझे नानो बरं आहे ना, विश्व निर्माण करत असताना अनेक जीव जन्माला घातले नाही बाप. परंतु कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं हे शिकवतात संत. मात्र दुसरं कोणी शिकत नाही. काय करावं कीर्तन, काय करावं प्रवचन, काय करावे करतात. जी आपली व्यथा दूर करते तिचं नाव कथा नसती नाही बाप. कारण संत कुठल्या विचार करत नाही जातीचा, त्यांना संत म्हणतात. कारण ते शांत करत दया भरलेली. यारी यारी लहान
यारे लहान थोर कुणी बी यावं, लहान या मोठा या थोर या पुन्हा कोणी येत नाही अलीकडे. आपल्या गावात कीर्तन चालू आहे, माझं मत होतं की लोकांना यावं. आलेत ना कामापुरते आले. गाव पण चालू पण आलं पाहिजे बाबा, गेलं पाहिजे ना, आलं पाहिजे, गेलं पाहिजे. सुखामध्ये दुःखामध्ये माणूस असला पाहिजे. तुम्ही असं सामर्थ्य कमवा, लोक मनाने आले पाहिजेत. असं सामर्थ्य कमवा. येते लोक पण अजून तुमचं हे नाही झाले, ओळख नाही झाली लोकात आधी पडके नाही गेले होती, हळू होते. होते. पहा, पण संत मात्र एकत्र करतात नाही बाप, विचार करत नाही. संत सांगतात की कुणी या, लहान या मोठं या थोर या कुणी या, पण आलं पाहिजे. मग आल्यानंतर काय करावं, देवाचं भजन करावं. विठो पार